जे आपण कालवड आणलेलं आहे त्याची आई वारलेली आहे मित्रांनो. ते ज्याच्या घरून आपण कालवड आणलेलं आहे ते त्याच्या घरी एकच गाय होती आणि ते गाय ही जन्मलं आणि ती आई त्याची वारली. तर मग आता पाजायचा प्रॉब्लेम होता. मग आता त्याला म्हणजे ती दुसऱ्या कोणाला तरी देणार होता किंवा असे जे बाहेरचे नेते ते बाहेरचे नेते म्हणजे कोण तुम्ही समजून घ्या. ती नेत होते त्यांना देणार होता ती कालवड. पण मित्रांनो ते आज आपण आपल्या घरी आणले. आपल्या घरी पण जर्सी गाय नाही. मग आपण काय करतो, आपल्या घरी एक म्हैस आहे, त्या म्हशीला त्याला पाजतो. ते तुम्हाला कालवड धावतो आणि कुठल्या म्हशीला पाजतो ते पण धावतो मित्रांनो. तर त्या व्यक्तीने त्या जे खसाब आहे ती त्यांना फोन पण लावला होता. ती त्यांच्या घरून यायला पण निघाली होती. शेजारचे होते दुसरे, पण शेजारची काय नेत नव्हती कारण की त्यांच्या घरी काय गुरं नव्हती. त्याच्यामुळे त्यांनाच दूध नव्हतं घरी. तर म्हणजे ती ह्या कालवडाला पाजणार कुठून. तर मग आम्ही दोघं जण तिकडून येत होतो, मी आणि माझा भाऊ रस्त्याने येत होतो. त्यावेळेस मग शेजारी अशी माणसं जमली होती. माणसं मग का जमली म्हणून आम्ही दोघं गेलो. तर ती कालवड एका साईडला म्हणजे ओरडत होतं आणि ही आय म्हणजे जसा त्याचा आय म्हणजे मेली आणि ह्याला ओढून काढलं बाहेर. मग ही साईडला ओरडत होतं कालवड, जे आता तुम्हाला धावणार आहे मी, ते साईडला ओरडत होतं आणि हे जी आई मरून पडली होती. मग सगळ्यांना म्हणजे असं काय कळत नव्हतं आता काय करायचं काय नाही. मग तिथले एक दोघं जण म्हणले होते की आता म्हणजे बाहेरच्या पण माणसाला त्यांनी फोन लावला होता. ज्यांच्या घरी गुरं आहे ती त्यांच्या घरी पण फोन लावला होता, पण ती न्यायला येणार होती. पण ती न्यायला येण्याच्या अगोदरच आम्ही तिथं दोघं जण भाऊ गेलो आणि ते होते. मग मध्ये टाकून आणत असताना तीनदा त्याने गाडीवरनं खाली उडी मारली. खाली उडी मारली म्हणजे ही जोरानं असं लय हालचाल केली. तीनदा गाडीवरनं पडलं आणि तीनदा त्याला उचलून आणलं. उचलत पण नव्हतं एकट्याला आणि उचललं तरी एकट्याला म्हणजे उचलत होतं, त्याचं वजन नव्हतं इतकं, पण ती धडपडलंही करायचं त्याच्यामुळे एकट्याला ठेवायला येत नव्हतं गाडीवर. तर त्याला धावतो तुम्हाला ते कालवड मित्रांनो. त्याला आपण बघूया. तर झालं कसं होतं, त्यांच्या घरापुढून आम्ही येत होतो त्यावेळेस त्याची आई म्हणजे मेली होती आणि कडेने माणसं सगळी म्हणजे गोळा झाली त्यांच्या घरी. मग आम्ही बघायला गेलो तिथं काय झालं आहे म्हणून. सगळे माणसं गोळा झाली त्यांना. तर त्याची आई वारली होती, म्हणजे ती गाय वारली होती आणि हे कालवड ओरडत होतं. मग आता न्यायचं कुठं, पाजायचं कुठं म्हणून शेजारची दुसरी होती, पण त्यांच्या घरी काय गुरं नव्हती. मग आपण ते कालवड आणले मित्रांनो. हो का, हो का, हे कालवड आणलं आहे आपण. ह्याचीच आई वारलेली. हे आता आणून 15 दिवस झाले तिथं. बघू शकता तुम्ही. ते ह्याची आई जी होती म्हैस, ही पलीकडली रेडी दिसते ती त्याची आई, म्हणजे ही जी जर्सी कालवड आहे ती ज्या म्हशीला पेतं तिचं ते रेड कुया. कशा प्रकारे मित्रांनो कालवड हे बघा तुम्हीच. त्याची आई पण तुम्हाला धावतो. हे म्हैस आहे मित्रांनो, ह्या म्हशीला ते कालवड पेतं. हे जर्सी कालवड आहे आमचं आणि ती एक गाई. एवढे 3च आहेत आमच्या इथं, पण ह्या म्हशीला ते पेतं. ह्या म्हशीला म्हणजे 2 पेतात ते. ह्या म्हशीचं हे रेडको पण पेतं ह्याच म्हशीला आणि कालवड पण त्याच म्हशीला पेतं. तर मित्रांनो कशा प्रकारे, तरी आता ह्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मला किती दिवसांनी ह्याला, आता कालवड्याच्यातलं आपल्यात काय जर्सी गुरं नाही ती किंवा जर्सी ह्याच्यावर नव्हतं. ती कालवड जी आपल्या इथं हा एक जर्सी, ती म्हणजे कालवडचं जर्सी गाय काय नव्हतं. त्याच्यामुळे हे किती दिवसांनी ह्याला पेंट चारतात किंवा किती दिवसांनी ह्याला खुराक पाणी पाजायचं, खुराक चालू करायचं ह्याचा, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आता ते थोडं थोडं खायला पण लागलं आहे बघा. ही म्हैस आहे आपली. म्हैस ही दोन्ही कालवडांना म्हणजे दोघांना पण ती सध्या दोघांची आई ती सध्या असं समजायचं.